4 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं किंवा कोणकोणत्या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे. अक्षरशः फॉर्म भरण्यापासून ते डॉक्युमेंटमधून क्वालिफाय होऊन मेडिकल होऊन पुढं तुमचं सिलेक्शन होईपर्यंतच्या पूर्ण प्रोसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्या गोष्टी तुम्ही जर आता केल्यात तरच तुम्हाला फायदा होणार, नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. कारण की महाराष्ट्र पोलीस भरती असेल त्यातले 2022-23ली जे की मुंबई पोलीस होती त्यातले टॉपर येऊन सुद्धा मुलांचे डिस्क्वालिफाय झाल्या डॉक्युमेंटमधून. सर हे नव्हतं मला माहीत नव्हतं, सर ते नव्हतं मला माहीत नव्हतं, मग याच्यावरती पर्याय सांगा, मग काय करू सांगा सर, काय जगणं मुश्किल करून ठेवलं आहे कारण टॉपर येऊन सुद्धा आम्हाला डिस्क्वालिफाय केलं आहे. अशा मुलांचे कॉल आल्यानंतर एवढं वाईट वाटते की एवढा मोठा संघर्ष आणि एका कागदामुळे जर तुमचा असा मिटला जात असेल तर विचार करा की मुलांना माहीतच नाही आहे, मुलींनासुद्धा माहीत नाही की कशा पद्धतीने प्रोसेस असते किंवा काय आहे किंवा कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे किंवा सर सांगतात त्या पद्धतीनं आपल्याला 3-4 महिने कालावधी, तर ह्या कालावधीमध्ये आपण काय केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जवळजवळ 7 ते 8 मुद्द्यांवरती अतिशय महत्त्वाची चर्चा तुमच्यासोबत आता होणार आहे. सो विनंती करतोय, पोलीस भरती असू दे, नवीन येणारे किंवा वनरक्षक असू दे की इतर भरती असू देत, त्या भरतीसाठी तुम्हाला या सगळ्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला शेवटपर्यंत कोणत्या पद्धतीने अडथळे येणार आहेत किंबहुना तुमचं सिलेक्शन होईल आणि इझिली तुम्ही निवांत लक्षात ठेवायचं. सिलेक्शन होईपर्यंत अक्षरशः फायनल निवड यादीत येऊपर्यंत त्यानंतर